सन्माननीय तहसीलदार मॅडम यांचे या ठिकाणी आगमन झाले। या शासकीय ध्वजारोहण सोहळ्याची सुरुवात आपल्या संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करून या ठिकाणी होत आहे। आपल्या भारताचं संविधान 26 नोव्हेंबर 1949 ला त्या ठिकाणी संविधान सभेनं सादर केलं आणि स्वीकारण्यात आलं। त्या संविधानाचे उद्देशिका, या उद्देशिकेचं वाचन आपण करूयात। मी पुढे वाचेन, तुम्ही सर्वांनी संविधानाची उद्देशिका माझ्या मागे म्हणायची आहे। मी पुढे म्हणतो, मागे सगळेजण संविधानाची उद्देशिका वाचा। सगळे सावधान अवस्थेत उभा आहे। आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। धन्यवाद। यानंतर मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी ध्वजारोहण होईल आणि विद्यार्थी बासरीच्या वादनामधून राष्ट्रगीत सादर करतील। मी आपल्या तहसील कार्यालयाच्या प्रमुख सन्माननीय तहसीलदार सौ शिल्पाताई ठोकरे मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या ध्वजारोहण सोहळ्याचा मान स्वीकारावा आणि ध्वजारोहण करावं। त्याग आणि बलिदान, शांतता आणि प्रगतीचं प्रतीक असलेला आपला भारतीय तिरंगा ध्वज राष्ट्रीय ध्वज को सलामी देंगे। राष्ट्रीय ध्वज सलामी सट।
की धन्यवाद. यानंतर आपल्या राज्यगीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा प्राप्त झाला, त्यामुळे आपण सगळ्यांनी उभा राहायचं. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. भीतीला आम्हा तुझी मुळी ही गडगडणाऱ्या नभा. आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिबा. सह्याद्रीचा सिंह गरजतो राष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. जय जय महाराष्ट्र माझा, गरज महाराष्ट्र माझा. धन्यवाद. सर्वांनी खाली बसून घ्या. बंधूंनो, आजचा प्रजासत्ताक दिन स्वातंत्र्य सेनानी आणि शहीद जवान क्रमांकाचे मानवंदना या ठिकाणी होते. यानंतर एनसीसी ट्रुप्स मानवंदना देतील. अतिशय सुंदर संचलन या ठिकाणी एनसीसी कॅडेटच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे.